राम राम शेतकरी मित्रांनो सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्राच्या मनामध्ये सध्या एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी कमेंट बॉक्समध्ये त्याबाबत विचारणा केली। बांगलादेशमध्ये भारतातून कांद्याची निर्यात ही किती होणार? मित्रांनो, प्रश्न ही महत्त्वाचाच आहे, कारण जितकी जास्त निर्यात होणार तितका बाजारभावामध्ये आपल्याला दिलासा मिळणार। तर मित्रांनो, आपण सविस्तरपणे याची माहिती या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊया। मित्रांनो, सुरुवातीला आपल्या मनामध्ये प्रश्न होता की कांद्याची निर्यात बांगलादेशमध्ये कधी होणार? तर मित्रांनो, यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर ऑगस्ट पर्यंत थांबण्याची गरज नव्हती। ऑगस्टच्या पूर्वीच जून जुलैमध्येच बांगलादेशामध्ये निर्यात ही कांद्याची आपली होत होती। परंतु मित्रांनो, यावर्षी बांगलादेशामध्ये कांद्याची निर्यात ही लेट चालू झाली। तर का लेट चालू झाली? तर तिथे बांगलादेशामध्ये कांद्याचं पीक बऱ्या प्रमाणामध्ये तेथील शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे, त्यामुळे ती लेट चालू झाली। आणि मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर माहिती शेतकरी मित्रांना दिलीच होती की 15 ऑगस्ट पर्यंत कांद्याची निर्यात ही चालू होऊ शकते, कारण तेथील आयातदारांनी तशी माहिती दिलेली होती। आणि मित्रांनो, 15 ऑगस्टच्या पूर्वीच कांद्याची निर्यात बांगलादेशामध्ये चालू झाली। मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे कांदा निर्यात किती होणार? तर मित्रांनो, मी आपल्याला पूर्वीच सांगितलं की यावर्षी कांद्याची निर्यात ही लेट चालू झाली। का चालू लेट झाली? तर बांगलादेशने कांदा आयातीला परवानगी दिली नव्हती। तर का दिली नव्हती? तर त्यांच्याकडे कांदा बऱ्या प्रमाणामध्ये यावर्षी शिल्लक होता, बाजारामध्ये कांदा उपलब्ध होत होता, त्यामुळे त्यांनी परवानगी दिली नव्हती। आता परवानगी देताना त्यांनी काय सांगितलेलं आहे मित्रांनो, की जिथून स्वस्त कांदा असेल तिथून कांदा आणण्याची परवानगी व्यापाऱ्यांना दिली जाईल। आणि त्यांनी महत्त्वाचं म्हटलेलं आहे, परवानगी कशी राहील? मागणी, बाजारातील मागणी व पुरवठा पाहून परवानगी दिली जाईल। तर मित्रांनो, आज आपल्या माझा बळीराजा चॅनलला 6 वर्ष पूर्ण झालेले आहेत। मित्रांनो, बांगलादेशाबाबत मी आपल्याला यापूर्वीही माहिती बऱ्याच दिवसापासून देत आहे। किती गाड्या एक्सपोर्ट झाल्या, काय भावाने एक्सपोर्ट झाल्या, ज्यावेळेस परवानगी मिळते, तर मित्रांनो त्या लेटरविषयी मी आपल्याला माहिती दिलेली आहे। जे लोक शेतकरी मित्र पूर्वीपासून चॅनलवर जोडलेले आहेत त्यांना माहीत आहे। आता आपण म्हणताल की तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं लेटर आलेलं आहे, ते लेटर चुकीचं आहे। मित्रांनो, लेटर चुकीचंच होतं। त्यानंतर आणखी एक लेटर आलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी आणखी एक न्यूज आली की 300 मेट्रिक टनाचीच परवानगी देण्यात आलेली आहे। कोणी सांगितलं 200 मेट्रिक टनाची परवानगी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, तोंडी बोलून काही फायदा नसतो, त्यासाठी प्रूफ म्हणून एखादा कागद, लेटर हे हवं असतं आणि मग त्यानुसार व्यवहार हा पूर्ण होत असतो। तर मित्रांनो, अजूनही असं स्पष्टता लेटर असं कुठं माझ्या तरी पाण्यात आलेलं नाही। तुमच्या पाण्यात आलेलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याची माहिती द्या। मित्रांनो, मला सांगायचं एवढंच की बांगलादेशाने सांगितलेलं आहे की मागणी व पुरवठ्या बाजारातील पाहून तशी परवानगी दिली जाईल। म्हणजेच मित्रांनो, मी त्या दिवशी आपल्याला सांगितलं की बांगलादेशामधून कांद्याची मागणी ही सध्या तरी कमीच आहे, ती मागणी वाढली पाहिजे अशी आपण अपेक्षा करूया। तर मित्रांनो, मला म्हणायचं एवढंच की यावर्षी बांगलादेशामध्ये कांदा जास्त प्रमाणात निर्यात होईल असं मला तरी वाटत नाही, कारण त्यांना जर गरज असती तर त्यांनी सुरुवातीलाच जास्त कांद्याची मागणीही केली असती। कारण मित्रांनो, त्यांनाही माहीत आहे ज्यावेळेस कांद्याचे बाजारभाव वाढलेले असतात त्यावेळेस भारत सरकार कांद्याची निर्यात बंदी हे करत असतं। मित्रांनो, मागील वर्षी जर पाहिलं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच कांद्याची निर्यात बंदी ही भारत सरकारने केलेली होती आणि हे बाकी देशांनाही माहीत आहे। परंतु बांगलादेशामध्ये कांद्याचं पीक यावर्षी बऱ्या प्रमाणात आहे, त्यामुळे मागणी थोडीशी बांगलादेशातून कमीच असू शकते। तरी मित्रांनो, जर तरची भाषा करण्यापेक्षा आपण पाहूयात येणाऱ्या दिवसामध्ये बांगलादेश किती कांदा घेईल। परंतु मी माझं मत आपल्याला सांगितलं की यावर्षी बांगलादेशामध्ये नक्कीच दरवर्षीपेक्षा कमी कांदा हा निर्यात होऊ शकतो। तर मित्रांनो, माझं मत हे परखड मत असतं, त्यामुळे आपण आपल्याला नेमकं या मताबद्दल काय वाटत आहे ते आपण कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता। मित्रांनो, आजचा बाजाराची परिस्थिती जर आपण पाहिली तर नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये कांद्याचे बाजारभाव आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आपल्याला स्टेबल पाहावयास मिळालेले आहेत, म्हणजे स्थिर पाहण्यास मिळाले मित्रांनो।
कमी झाले नाही किंवा वाढलेले नाही. त्यामुळे आता सोमवारी काय परिस्थिती बाजाराची असेल तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सोमवारी बाजारामध्ये कांद्याची आवक किती होणार हेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण मित्रांनो आता कांद्याची जे काही आपण ठेवलेलं आहे त्याचे दिवसही जास्त झालेले आहेत आणि त्यामुळे कांदा थोडा थोडा खराब होण्यास सुरुवातही झालेली आहे. त्यामुळे बाजारात कांद्याची आवकही आता वाढू शकते. तर मित्रांनो, मी जी काही माहिती सांगितली त्यावरती आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये ते नक्की आपण सांगायचं आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.